तर सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांची एकहाती सत्ता आली आहे। सांगोला नगर परिषद पदाच्या उमेदवार आनंदा माने या विजयी झालेल्या आहेत। आनंदा माने या 4775 मतांनी तिसऱ्या फेरीमध्ये विजयी झाल्या। सांगोल्यामध्ये शिवसेनेविरोधात भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि शेकापची युती झाली होती। त्यामुळे शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। अखेर सांगोल्यामध्ये 20 पैकी 17 जागांवर विजय मिळवत शहाजीबापूंनी गड राखला। भारतीय जनता पार्टीचा उबाटासारख्या पक्षाला बरोबर घेऊन केलेली युती ही आमच्या मतदारांना आवडलेली नाही हे यावरून निश्चितपणाने दिसून येते। मतदारांनी अशा पद्धतीच्या अचानक झालेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या युत्या ह्या अमान्य केल्या। पूर्णपणे जनता माझ्या समोर राहिली या निकालावरून दिसून येते आणि मला प्रचाराच्या वेळी जाणवत होतं की सर्वसामान्य मतदार हा अत्यंत मनापासून माझ्याबरोबर आलेला आहे आणि आमचे उमेदवार विजयी होतील। मी पूर्वी आपल्या एबीपी माझाशी बोललो होतो त्या संदर्भात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।